यानंतर एक मोठी बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत। हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी 61 लाख इतका निधी त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आपल्याला इथं सरकारकडून मिळालेली आहे। बघा, लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा इथं अनेक दिवसांपासून ज्या पीक विम्याची वाट इथं सगळे शेतकरी बांधव बघत होते, अखेर त्या शेतकऱ्यांना इथं मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। इतके दिवस इथं फक्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळत होत्या। आता पीक विमा आज येईल, उद्या येईल, अशा प्रत्यक्षात जसं की तुमच्या खात्यावरती पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ आणि नाराजगी वाढली होती। आता मात्र सरकारकडून इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता मंजुरी देखील बँकांना देऊन टाकलेली आहे। आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे। स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सांगितले आहे की बघा, पीक विम्याचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सरकारकडून आता जोरदारपणे इथं त्यांनी सुरू केलेली आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही रक्कम मिळत असल्यामुळे शेतकरी कुटुंबांना याचा मोठा आधार मिळणार आहे। आणि बघा, आता शेतकरीसाठी इथं पुढील नियोजन करण्याचा त्यांना जसं की आत्मविश्वास सुद्धा इथं वाढणार आहे। आता बघा, फक्त हाच विषय एक महत्त्वपूर्ण नसणार, कारण की बघा आता फक्त एका वर्षापासून आणि एका वर्षाच्या मर्यादित नाही, तर मागील 3 वर्षाचा म्हणजेच बघा 2023, 24 आणि 25 या कालावधीमधला जो काही थकीत आणि पीक विम्याचा रक्कम इथं तुमची एकत्रितपणे थांबलेली होती, तर ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे इथं जमा करण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। या सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू देखील त्यांनी केलेली आहे। एकूण राज्यातील बघा 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। 3 टप्प्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच बघा तुम्हाला आता 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये हे 3 टप्प्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे, असं देखील आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। बघा, लाखो शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार असून आता सरकारने स्पष्टपणे आणि अधिकृत या जिल्ह्यांची यादी त्यांनी तयार केली सांगितली आहे। आणि बघा, ह्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर हे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये नसेल तर कदाचित दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये, तिसऱ्या टप्प्यांच्या यादीमध्ये हे नाव कसं चेक करायचं की आपल्याला कितव्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम जमा होण्याची तर दाट शक्यता आहे। त्यामुळे आता जसं की उगाच चिंता करत बसायचं नाही। सर्वांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा, यावेळी हा पीक विमा पूर्ण रकमेत म्हणजेच 100% दिला जात असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, सरकारने असं जाहीर केलं होतं, तसंच बघा प्रत्यक्षात बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून राज्यातील 3 टप्प्यांची यादी त्यांनी आता बनवलेली आहे। म्हणजे बघा 12 जसं की जिल्हे यामध्ये सिलेक्ट केलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। आता या 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहे। बघा, त्यासाठी सरकारने काही बँका देखील सिलेक्ट केलेल्या आहे। महाराष्ट्र बँकेत तुमचे जसं की खातं तुम्ही उघडलं असेल, पंजाब नॅशनल बँकेत तुम्ही तुमचं खातं उघडलेलं असेल, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर बघा जसं की ICICI बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, नंतर बघा इथं भरपूरशा बँका सरकारने निवडलेल्या आहे। फक्त आणि फक्त एकच काम तुम्ही करायचं आहे, म्हणजे बघा तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे एकदा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते नक्की करून ठेवा, कारण की बघा सरकारने बघा आता सांगितलेलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत हे जसं की DBT म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करणे किंवा तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करणे, तर हे कामे सर्व जसं की शेतकऱ्यांना असो किंवा पेन्शनधारक व्यक्तींना असो किंवा जसं की आम जनतेला असो त्यांनी सर्वांना सांगितलेलं होतं। परंतु तुम्ही जर का केलं नसेल तर लवकरात लवकर आणखी देखील तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्या व्यतिरिक्त आता बघा कुठलेच गव्हर्नमेंटचे पैसे तुमच्या खात्यावरती मिळणार नाही। आता बघा पीक विमा नुकसानग्रस्त झालं असेल तर आज बघा पीक जसं की ऊसाचं पिकाला की जसं की तुम्ही आता कापूस पेरला असेल,
तूर पेरली असेल, मका पेरला असेल, जे कुठलं तुम्ही पीक पेरलं असेल त्याला तुम्हाला पैसे किती मिळणार तर ते देखील सांगणार आहोत. आता त्याप्रमाणे तुम्हाला 3 वर्षाचे पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला इथं मी सांगणार आहे ते सविस्तर यादी तुम्हाला समजून घ्यायची आहे. ऊस पीक जर का तुम्ही पेरला असेल तर त्यासाठी तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळणार आहे. त्यानंतर बघा, जर का तुम्ही ज्वारी पेरली असेल तर 18,000 पासून 25,000 रुपयापर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, इथं जसं की हरभऱ्याच्या पिकाला तुम्हाला मिळणार आहे इथं 42,000 पासून तर 50,000 रुपयापर्यंत. त्यानंतर बघा, आता जसं की तुम्ही तूर इथं पेरला असेल, कापूस पेरला असेल किंवा कुठलेही पीक तुम्ही पेरलं असेल, हे तुम्हाला नक्की यामध्ये बघून घ्यायचं आहे. भरपूरशे शेतकऱ्यांना इथं माहीतच नसते की कोणत्या पिकाला सरकारने इथं किती रुपये आता आपल्याला इथं देण्याचं ठरवलेलं आहे. तर बघा, सूर्यफुलाच्या पिकाला देखील आता सरकार तुम्हाला इथं पैसे देणार आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपयाच्या वरच सर्व पिकांसाठी त्यांनी पैसे इथं सिलेक्ट केलेले आहे. भुईमुग पीक देखील त्यांनी सिलेक्ट केलं आहे, सूर्यफूल पीक, त्यानंतर बघा त्यांनी भरपूरशे पीक इथं सिलेक्ट केलेले आहे. तर बघा, तुम्ही कुठलीही पीक विमा काढला असेल, जसं की गहू असेल किंवा तुम्ही कुठलेही पीक विमा भरला असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, इथं पहिल्या टप्प्यांच्या यादीमध्ये हे कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे तर बघून घ्या शेतकरी बांधवांनो. आता बघा, इथं जसं की चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नांदेड, बीड, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ आणि कोल्हापूर, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल, 2025मध्ये पीक विमा तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला नसेल आणि तुम्ही जसं की पीक विम्याचे क्लेम पूर्णपणे केले आणि तुम्हाला तरीसुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला 10 ते 20 तारखेपर्यंत इथं नक्कीच वाट पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्या आधामधामध्ये कधीही तुम्हाला पैसे क्रेडिट होऊ शकतो. तर तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, कारण की जर का तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार तर लवकरात लवकर तुम्हाला SMS द्वारे हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू शकेल. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर आणि 2 नंबरची आणि 3 नंबरची यादी जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.